हे बघा, ही अशी आपली हरभऱ्याची भाजी झाली, मस्त छान लागते. झाकून ठेवते परत. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ही भाजी बघा, कसली भाजी सगळ्यांना माहितीच आहे, भरपूर जणांना माहिती असते ही भाजी. हरभऱ्याची कोवळी भाजी. ही साधारण ह्या महिन्यातच ही भाजी येते. पुढं संक्रांतीच्या वेळेला हरभरे तयार होतात ना, त्याआधी बघा ही अशी भाजी कोवळी कोवळी शेतात भाजी पेरली की त्याचे असे शेंडे शेंडे खुडून घेतात. म्हणजे मग त्यामुळे अजून जास्त भरभरून भाजी येत असते. त्यामुळे मग शेंडे खुडून घेतात, त्याची कोवळी कोवळी हरभऱ्याची भाजी करतात. हे बघा, ही अशी ती कोवळी कोवळी पहाटे उठून जाऊन शेंडे शेंडे काढूनच घेतात आणि मग नंतर भरपूर भाजी येते त्याने. हरभरा चांगला पिकतो. तर ही भाजी बघा, याची भाजी करतात. मी आणली आहे, सगळ्यांनाच माहिती असेल ही भाजी. कोवळे कोवळे शेंडे असतात हरभऱ्याचे. नंतर मग ह्याचे डाळे तयार होतात. संक्रांतीपर्यंत हरभरा तयार होतो ना. साधारण ह्या महिन्यातच मिळते ही भाजी, सीझनप्रमाणेच असते, 12 महिने नाही मिळत. तर ह्याचे बघा हे असे देठ आहेत ना, ते काढून घेते असे वरबाडून मी. अगदी कवळे असले तर नाही घेतले तरी चालतात, पण हे थोडीशी जरा मला जून वाटते म्हणून मग शेंडे ते दांडे काढून घेते त्याचे आणि धुवून चिरून घेते. हे बघा, धुवून घेते आणि मग चिरून घेते. ही भाजी किंचित जरा आंबट असते. हे बघा किती काड्या निघालेत, आंबूस असते ही भाजी. ह्याच्यावर ना एक प्रक्रिया असते. गावी बघा ह्या पानांवर फडकं टाकून ठेवतात आणि त्याचं आम म्हणतात त्याला. गावच्या भाषेत म्हटलं तर हरभऱ्याचे आम म्हणतात. एक पातळ पदार्थ असतो तो धरतात, त्यात औषधी असतं ते. हे बघा, भाजी धुवून चिरून घेतली. कांदा चिरून घेतला एक, थोडीशी मिरची कुटलेली तीच घालणार आहे आता मी, लसूण. चला तर करायला घेते. कढई ठेवली, तेल घातलं. जशी आपण मेथीची वगैरे भाजी करतो तशीच करायची. आणि ती जी हरभऱ्याची आम म्हणतात ना, एक पातळ पदार्थ असतो, लिक्विड असतं, ते गळतं पानातून. ते धरून आणतात बाटली बिटलीमध्ये. ते लहान मुलांना खोकला वगैरे आला की ते खूप औषधी असतं, पण इतकं आंबट असतं की ते पिवत नाही, इतकं आंबट असतं. त्याला हरभऱ्याची आम म्हणतात. भरपूर जणांना माहिती असेल नसेल. लसूण आणि मिरची टाकली, कुटलेली मिरचीच टाकली मी आता त्यात. कांदा टाकला, परतून घेते चांगलं. आणि हीच भाजी वाळवतात पण, कोरडी करतात अगदी, वाळलेली भाजी पण. ओली पण करतात आणि वाळलेली पण करतात. पुढं मी दाखवीन मला मिळाली तर, गावाकडून कोणी दिली तर. अशी परतून घ्यायची चांगली, मेथीच्या भाजीसारखीच करायची. भाकरीबरोबर चांगली लागते ही भाजी. आणि सीझनप्रमाणेच मिळते, त्यामुळे मी नक्कीच भाजी करून खावी. मला आज दिसली म्हणून मी घेऊन आले. हे बघा, लगेच होते ती, त्याला वेळ नाही लागत व्हायला. त्यात थोडंसं आता जाडसर मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. थोडा वेळ झाकण ठेवून देते. ही भाजी पण थोडीच होते इतर पालेभाज्यांसारखी. झाकण ठेवते थोडा वेळ. झाली का बघू. झाली बघा भाजी. 5 मिनिटात होते ती भाजी. हे बघा, लगेच कळतं शिजली का ते. आता ह्यात थोडं शेंगदाण्याचं कूट घालते मी. परत थोडा वेळ झाकून ठेवते. झालीच आहे भाजी. आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते. तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा. तुम्ही करता का कधी? मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा,
म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. तर शेंगदाण्याचं कूट घालून परत झाकून ठेवायची, झाली भाजी. छान लागते, करून बघा. किंवा मग तुमची कोणती वेगळी पद्धत असेल तरी मला सांगा.